ओम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण परमेश्वर अखंड वंश परंपरा याबद्दल बोलणार आहोत। परमेश्वराच्या जो शांताकारं भुजगशयन हा जो परमेश्वर आहे याच्या मेंदूची जी रचना आहे तीच रचना ब्रह्मदेवाकडे आलेली आहे। ब्रह्मदेवाकडून ते 7 ऋषीकडे 88 ऋषीकडे आलेले आणि तीच रचना जशी तशी आपल्याकडे आलेली आहे। तर त्याच्यामध्ये आता EEG म्हणते याला, EEG आपण जेव्हा EEG काढू तेव्हा आपल्या मेंदूची रचना कळते आपल्याला। 1 नंबर जो आहे तो वेद मंत्र आहे, वेद मार्गाचा। जेव्हा आपण गायत्री मंत्र जपू किंवा गायत्री मंत्र साधना करू तेव्हा 1 नंबर सारखं आपल्या मेंदूत रचना होत आणि मग आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होतं। नुसत्या जीव पेशी सरळ असून चालत नाहीत, तर त्याचा EEG जो आहे तो पॉझिटिव्ह असावा लागतो आणि तो पॉझिटिव्ह असला तरच आपलं ज्ञान होतं। जर तो अधिक असेल तर आपलं ज्ञान होणार, आधी कोणी असेल तर काळाला ज्ञान होणार, काळाला ज्ञान विसरून जाणार आणि निगेटिव्ह ज्ञानच होणार नाही, आपण वेड्यासारखं बनणार, काही सुचत नाही। अशा दृष्टीने या मेंदूची 1 नंबरची रचना आहे। गायत्री मंत्र षडजास्वर। ओम ऋषी विश्वामित्र ऋषी सविता देवता गायछंद षडजास्वरा। ओम भुवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तर आपली जी बुद्धी आहे ही सर्वश्रेष्ठ उच्च राहण्याकरता 1 नंबर पाहिजे, तेव्हा 1 नंबरमध्ये आपण येतो। बुद्धीमध्ये नवीन ज्ञान सांगतो, नवीन तत्वज्ञान सांगतो, नवीन शास्त्रज्ञान सांगतो, संशोधन करतो आणि आपली जी अनुवंश आहे भगवंताची आपल्याकडे आलेली ती परिपूर्ण या ठिकाणी आहे। मेंदूमध्ये 36,000 केंद्र, प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू, प्रत्येक तंतूला 1 आनंद तंतू, 100 अब्ज एवढे तंतू आपल्या मेंदूमध्ये आहेत। तर या सगळ्यांचं नियंत्रण करण्याचं काम जगती छंदशास्त्र करतो। मेंदूचं संरक्षण जगती छंद निषाद स्वर करतो, लक्षात ठेवा। म्हणजे 72 अक्षराचा मंत्र आपण जेव्हा जपू तेव्हा मेंदूचं कार्य होतं। बघा गायत्री किती अक्षर आहे, 24 आहे, 3 वेळा जपलो की जगती छंदशास्त्र होतो। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। म्हणजे गायत्री मंत्र 3 वेळा जपायला पाहिजे, तेव्हा जगती छंद निषाद स्वर मेंदूमध्ये प्रकट होतो आणि तो प्रकट झाल्यानंतर मग मेंदू जे पॉझिटिव्ह दाखवलं EEG त्याप्रमाणे आपल्याला ईश्वरी ज्ञान आपल्या प्रकट होतं, यायला लागतं। मग आपल्या पेशीमध्ये हे ज्ञान साठल्या जाणं हे जे आता आपण बांध घातला, पाणी दाग्या उभं राहत, हे धरणं बांधली त्यामुळे पाणी थांबलं। तसे हे पॉझिटिव्ह जेव्हा होते तेव्हा भगवंताचं जे ज्ञान येईल ते थांबलं जातं, मग आपल्या पेशीमध्ये उतरतं, तसं उतरू शकत नाही। म्हणून आपल्या जीवनातल्या ज्या पेशी जीवपेशी ज्या आहेत रक्त आपल्या मेंदूमधल्या तर त्या 10,000 कोटी आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त होण्याकरता EEG जे पॉझिटिव्ह पाहिजे। ते पॉझिटिव्ह असले तर आपलं ईश्वरी ज्ञान साक्षात्कार भौतिक दैविक आध्यात्मिक प्रगती होते।
हे मोठमोठे जे लेखक आहेत, कविता लिहिणारे, काव्य लिहिणारे, यांच्या डोक्यामध्ये हे असतं. आणि दुसरा मुद्दा जे 2 नंबरमध्ये दिलेला आहे ते मेंदूचा अनुवंशिक दोष आलेले असतात. आणि याच्यामध्ये रेषा आहेत, मांसाहार करणे, दारू पिणे, गांजावळ, हे जी मंडळी सगळे यांना जी संतती होते त्यांच्या काही मुलांच्या डोक्यामध्ये असे लहरीचे मेंदू उमटतात, म्हणजे 1 नंबर सारखे उमटत नाहीत. त्यामुळं त्यांना बुद्धी ज्ञान कमी असतं आणि मग ते आपण देवधर्म करायचं करीत नाहीत. ही जी जो आहे तो थरथर कापल्यासारखा दिसतो, ते दाखवलंय 1 नंबर 2 आणि 3. तर असं असं लहरी येऊन ते दिसतं. म्हणजे आपल्या जे जी आहे त्याच्यावरती जे केंद्र आहे ज्ञान साठवायचं परमेश्वराचं, ते कमकुवत झालेलं आहे किंवा नाही, तिथं फक्त लहरी आहेत. मग आता या ठिकाणी जी परिस्थिती आहे, आता फळं खाऊन दूध पिऊन गायत्री मंत्र जप करणारे जी मंडळी आहे, तर त्यांचं जे मेंदू आहे, बुद्धी आहे, ती 1 नंबर सारखी चालते. आणि जे गायत्री मंत्र जपत नाहीत किंवा आपले धर्म करीत नाहीत, तर त्यांच्या मेंदूमधल्या ज्या जीवपेशी आहेत, ज्या लहरी आहेत, त्या अशा वाकड सरळ दाखवल्या आहेत. मग आता ह्या 2 लहरी आहेत त्याच्यामध्ये ज्ञान प्रकट होत नाही. झालं तर कमी होत, काय काय लोकांना फार कमी ज्ञान होतं याच्यामुळं. आणि याच्यामुळं परिस्थिती फार वेगळी. बहुतेक 99% लोकांना ही अशी अवस्था असते, 90% जवळून 10% लोकांना उच्च अवस्था अशा पद्धतीची असते. मग आता आपले हे जे रेषा जे आहेत अशा वाकड्या तिकड्या 2 नंबरमध्ये, तेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणू, फळं खाऊ, दूध पिऊ, उपवास करू बा वर्षभर, 40 वर्ष, 10 वर्ष, तेव्हा त्या पेशी तिथलं जे कार्डिगाम आहे, जी जो आहे, इलेक्ट्रॉन सायन्स, ते असं होतं. एक जणांनी सांगितलं तुमची मुलं काय डॉक्टर होणार नाहीत, कारण त्यांच्या मेंदूमधलं जे काही म्हणजे जी आहे तो 2 नंबर सारखा विस्कळीत आहे, त्यांची बुद्धी डॉक्टर होण्याकरता चालणार नाही. मग ते रडत बसली. माझी इथं आली आपलं दत्त मंदिर, मुलं काय हरकत करू नका, तुम्ही फळं खा, दूध प्या, आणि 3 महिने आपण चेक करू. 3 महिने म्हणजे काही मेंदूमधले ज्या व्होल्टेज आहेत ते पॉझिटिव्ह तयार झाले आणि मग ते आता डॉक्टर झाले. म्हणजे रडत बसण्याची कारण नाही, आपल्या धर्मामध्ये फार मोठी शक्ती आहे. ते डॉक्टर झाले, आता मोठमोठे हुद्द्यावर आहेत. तर हे ज्या गोष्टी आहेत या मेंदूच्या रचना, ईश्वर रचना, असं आपण देवान दिलं तसं झालं. देव जरी आपल्याला देत असला तरी आपण त्याचा उपयोग नीट करीत नाही, त्यामुळे असं होतं. देवाने तुम्हाला मुठभर ज्वारी दिली, तुम्ही ती फेकून दिली. देवाने एका मुठभर ज्वारी त्याने ती पेरली, त्यांनी पोती धान्य काढून तो त्याच्यावर जागाला फेकून झाला का उपाशी मिळाला. तशी आता वस्तुस्थिती आहे. ते आपल्या मेंदूची जी रचना आहे ही जी काढल्यानंतर ती अशी तयार होते. मग आपल्याला वेळ लागतं, वेळच का माणूस करतो, त्याला शांती मिळत नाही, मग तो आवडतो बळडतो. ह्या ज्या वाकड्या तिकड्या रेषा आहेत त्या अशी एकमेकांना चेकटतात. म्हणजे खालची रेषा वरच्या रेषेत जाते, वरचा करून खालची रेषा. मग आपण राम राम म्हणतो, दाम दाम, भाऊ काय ऐकू येत नाही, मग विचार करतो. आणि मग त्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आपल्याला त्या पेशी रेषे एकमेकांना चेकटल्यानंतर मग आपल्या शरीरात कसं तरी होतं, झटके बसतात, आळस का वाढतो. मग आपल्याला ज्या देवधर्म आहे बुवा काहीतरी करा असं म्हणतो, ते होत नाही. त्याच्याकरता हे असं का होतं, या पेशी अशा का झाल्या, तर मग आम्ही जवळजवळ आतापर्यंत बऱ्याच लोकांचं हे तपासलेलं आहे. तर त्यांचा आहार काय आहे ते विचारलं, तुमचा आहार काय आहे. त्यांनी सांगितलं बा आम्ही अमुक अमुक खातो वाकलं तिकडं, त्यामुळे या मुलं जन्म आले ती अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि काहींना विचारलं तुम्ही काय खाता, ते म्हणलं आम्ही शाकाहारी आहोत. मग त्यांच्या मुलांची परिस्थिती 1 नंबर सारखी आली. ते चमकले, शाळा कॉलेजमध्ये नोकऱ्या धंद्या पाण्यात पुढं सरकले. आणि हे बाकीचे हे म्हणजे खालच्या दारीच्या झाली, यांची प्रगती झाली नाही. मग यांची प्रगती होण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे. आता याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे
जर तुम्ही समजा गहू खाल्ले, ते गहू हे चिकट आहेत. चिकट अन्न खाल्ल्यानंतर ह्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकांना चिकटतात आणि मग आपला दणका बसतो. एकमेकांना चिकटल्या की आपण काय बोलतो ते आपल्याला समजत नाही, कारण आपल्याला काय आपण काय करतो ते समजत नाही. वेडेवाकडे उड्या मारून वाळून जातो. मग जेव्हा त्या रेषा पुन्हा जाग्यावर येतील तेव्हा आपल्याला बरं वाटतं. म्हणजे ह्या ज्या रेषा आहे चिकन बिकन अमुक तमुक ह्या 2 नंबरमधल्या रेषा एकमेकांना चिकटतात, त्यामुळं आपल्याला सुखशांती समाधान मिळत नाही. गव्हाचा चीक आपण खातो, आवडीने खातो, चांगलं आहे, पण तो गव्हाचा चीक मेंदूमध्ये धोक्याचा आहे. कारण मेंदूच्या रेषा आहे त्या एकमेकांना चिकटतात. असे चिकट जे पदार्थ आहेत चिकट ते खाल्ल्यानंतर आपल्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूमध्ये फिल्टर बसवलेलं आहे, पण ते जे फिल्टर आहे मेंदूमध्ये बसवलेलं ते जर बिघडलं तरी घडतं वर. ते जर बिघडलं नाही तर मग वरचा मेंदू व्यवस्थित कार्य करतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आपण ज्वारी खाल्ली, बाजरीची भाकरी खाल्ली तर हे जे एक नंबर आहे अशा दृष्टीने आपल्या मेंदूच्या रचना राहते. एकमेकांना त्या रेषा चिकटत नाहीत, व्होल्टेज राहतो. आता 2 नंबरचं चिकटते बुवा, तर अशा माणसांनी ज्वारीची भाकरी खायची, मक्याची भाकरी खायची. म्हणजे हे जे काही म्हणजे एकमेकांना चिकटणारे जे धागे आहेत ते एकमेकांना चिकटत नाही, सुखशांती मिळतात, हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याच्याकरता गायत्री मंत्र, जप बीप तप हे सगळं आपण करीत बसलो तर मग आपल्या मेंदूमध्ये सुधारणा होते, नाही होत असं नाही. म्हणजे एक स्त्री होती, तीवर जे 1 नंबर दाखवलेलं आहे त्याच्यामधून असं जे आवाज आहेत तर तो जो आवाज आहे तो कसा चालतो तो तुम्हाला दाखवतो. आपण कशी वेळेवाने बडबड करतो, भुंकतो, लक्षात. तर ते सांगायचा मुद्दा असा हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. आता हा जो या ठिकाणी ही 2 इथं दाखवलेत, या ठिकाणी जे एक करण दाखवले, आलं लक्षात. असं जेव्हा असाल तेव्हा तुम्ही दत्त राम राम शिव शिव श्यामचा मंत्र व्यवस्थित म्हणता. पण जर समजा हा असा इथं आला आणि हा इथं आला, मग आता याचा आवाज इथं जाणार, इथून परत आवाज इथे येणार. तुम्हाला सांगितलं बा, तुम्हाला सांगितलं एक शब्द काय, तुम्ही आता राम राम म्हणा. मग तुम्ही राम राम म्हणणार. आता तुम्हाला समजा ती बाई काय म्हणायची, माझ्या नवऱ्याने मला बायको केली की आता मला पळून देईन, सोडून देईन, कारण त्या डोक्यामध्ये भरून दिलं. हे जे अंतर आहे हे अंतर इथलं करंट हे बंद तुटले, त्यामुळे इथं आवाज इथं आवाज परत घुमतो. आता ही माडी आहे किंवा आता डोंगर आहे, कोण आहे तिकडं, मग तिकडून आवाज इकडे येतो. कोण आहे तिकडं, तिकडून आवाज आपल्या इकडं डोंगरात आपण बोलल्यानंतर आवाज प्रतिध्वनी होतो. तसं आपल्या मेंदूमध्ये आहे. कोणतरी मला मारीन काढू, कोणतरी मला मारीन काढू, कोणतरी करणी केली काढू, कोणतरी जादू लावली काढू, हा आवाज तुमच्या डोक्यात कायमच घुमणार, तो कधीच नष्ट होणार नाही, सारखा घुमणार. कोणी करणी केली, कोणी बाणवर जोडली, कोणी करणी केली, कोणी बाणवरती, हे जादू केली त्याने असं केलं, त्यांनी करणी केली त्यांनी जादू केली, त्याच्या अंगात आलं त्यांनी करणी केली, ते सारखंच मी ते गोकेत बसणार सारखं. बाकी तुम्ही काही बोलणार नाही, कारण का तिथून हा शब्द इथपर्यंत आदळणार, तो शब्द पुन्हा इथून आदळणार, पुन्हा इथून तिकडे जाणार, पुन्हा आदळणार. म्हणजे हे डोक्यामध्ये जे काही जमलिंग आहे ते सारखं चालू राहणार. मग हे होऊ नये म्हणून फळं खाऊन दूध पाणी केलं, मग याच्यामध्ये मग हे जे करंट आहेत मग असे 2 करंट परत येणार. मग याच्यातले जे विचार आहेत ते जागेवर राहणार, कारण हे तुटलं. लक्षात ठेवा,
हे अंतर वाढलं. मधले दोन गेले, डॉक्टर आले घेऊन माझ्याकडे, तो पेशंट. आणि ते म्हणले, महाराज मी या मेंदूचा तज्ज्ञ. ही जी बाई आहे ती अशी म्हणते की माझ्या नवऱ्याने मंडळी केली, आता तो मला सोडून दे, पळून जाईन. दुसरं काय बोलतच नव्हती. जवळजवळ 3 महिने रोज ट्रीटमेंट चालू होती. ते डॉक्टर माझ्याकडे आले, ती गाडी आली, ते लोक आले, मला त्यांनी दाखवलं मेंदूचा EEG. मग त्यांना म्हणलं, बा हे जे पॉईंट आहे, हे पॉईंट जोपर्यंत असे आहेत तोपर्यंत ही व्यक्ती अशीच राहणार आहे. तुम्ही इथं 2 मला स्पॉट तयार करून द्या. असे जर असे 2 तयार झाले हे आवाज बंद होणार. आणि मग जेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले, मग आपण त्यांना तुम्ही मोडं धान्य खा, फळं खा, दूध प्या. मग 3 महिन्यामध्ये या अशा 2 स्पॉट इथं उभे राहिले या ठिकाणी. मग इथले आवाज बंद झाले. आपल्या डोक्यामध्ये जे घुमतं ना भानावती करणी किंवा मेंदूमध्ये फाकले जातो, तो आवाज सारखा येत राहतो. कसं होईन, काय होईन, कसं होईन, काय होईल, उद्या काय करू, उद्या काय करू, पैसा मिळेल का नाही, अमुक होईन का नाही, हे तुमच्याकडे काय घुमतं. तर तुमच्या मधलं जे अंतर आहे EEGचं ते जास्त आहे. त्यामुळे तुम्ही तो हे बडबड करता, मला मारीन कोणतरी, काय करीन. आलं लक्षात? सत्य घटना आहे. मग डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केला आणि मधले 2 जे स्पॉट आहेत अधिक ते तयार झाले, वर आले. आणि मग ती जी व्यक्ती होती स्त्री, ती चांगली नीट झाली. परत ते आवाज यायचे बंद झाले. दुसरा एक साहेब होता, भला मोठा साहेब, जिल्ह्याचं, मला 6 जिल्ह्याचा ऑफिसर. आणि तो बसला की त्याला आवाज, तो धन, ते धन पळ पळ पळ, ते उकर, पळ 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 इकडे उकर, पळ 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 तिकडे उकर. त्याच्या सासून त्याला इथं आणला. मी म्हणलो, साहेब तुमचा ECG दाखवा. मग पाहिला तो ECG 1 नंबरमध्ये मोठी फट त्याला. ते धनाचं ते डोक्यात, धन इकडे, धन तिकडे. ते कुठे गेला का त्याला आवाज यायचा, इथं धन आहे, तिथं धन आहे, इथं उकर, तिथं उकर, कुठे उकरून पळायचा सारखाच. आणि घरी गेला ना, अरे आपली मंडळीने बाबा ठुला, पळ पळ पळ, पळायच्या घरी. तर मंडळी घरी बसलेली आहे. असं का झालं? परत नोकरीला गेला, पण त्याला तोच आवाज. कारण हा मेंदूचा मधला जो अंतर आहे ते जास्त झालं. आणि मग त्याला म्हणलं, बा तुम्ही आता माझे गुरुदेव महात्म्य ग्रंथ वाचा, फळं खा, दूध प्या, आणि 2 महिने परत काढू ECG. मग त्याने आपला गुरुदेव महात्म्य, दत्त, दैवी संपत्ती आपले ग्रंथ वाचायला सुरुवात केली. आणि मग जसे मटके कोंब फुटतात तशी याच्यातून वेद मंत्राने पुन्हा ते स्तंभ उभे राहिले. आणि त्याचा ते आवाज बंद झाला. धनाचा आवाज, त्या मंडळीबद्दल वाईट विचार सगळे बंद झाले. संशय काय होतोय, बाई पळत, तिने बाबा ठेवला, तिने असं केलं, नवरा गेला, त्याने असं केलं, हे जे सारखे विचार येतात ना तुमच्या डोक्यात, तुमच्या मेंदूमध्ये जे मध्ये अंतर पाहिजे 2-2, 3-3 mm, ते 6 mm झालं किंवा 8 mm आलं. त्यामुळे ते विचार घुमतात, त्यामुळे तुम्ही ते बोलत. त्याचं कारण आहे. आणि ते सगळं विज्ञानशास्त्र आहे. मग याचा बंदोबस्त गायत्री मंत्र म्हणायचा, 72 जगदीश निषाद स्वराचा मंत्र म्हणावा लागतो. म्हणजे 72 अक्षर जेव्हा आपण मंत्र म्हणू तेव्हा हे आवाज बंद होतात. आता हे 2 नंबर, आता याच्यामध्ये खाणं काय, फळं खाल्ली पाहिजेत. म्हणजे आणि तुम्ही जर चिकट पदार्थ खाल्ला आणि त्या चिकट पदार्थामध्ये जर समजा एक बघा ना, हे सगळ्यात जवळ यायला लागले, हे जे 2 स्पॉट लांब आहेत 3 mm मध्ये, ते जर 1.5 mm आले, आता मरू, आपण जगणारच नाही, आपला मरू, आता जगणारच नाही, आत्महत्या केली पाहिजे, पळा पळा पळा. ते माणूस आत्महत्या करतो, मरतो. कारण त्याच्या ज्या मेंदूच्या ज्या विचारसरणी आहे ते विचार त्याला सहन होत नाही. तिथं जर 3 mm किंवा 6 mm मधलं जे अंतर आहे ते 1.5 ते 2 mm आहेत. आणि मग तो विचार इतका दाब बसतो, त्या विचार इतका प्रभावी बनतो की त्या माणसाला काय सुचत नाही. देवाकडे जातं, डॉक्टरकडे जा, कुठे जा, लगेच विलाज होत नाही. मेंदू तज्ज्ञ डॉक्टरकडे आपण गेलो तर मग त्याच्यावरती गोळ्या दिल्यानंतर ते फाकतं, ते शिरा
सरळ होतात आणि मग आपल्याला थोडाफार गुण येतो. वेद मंत्राचा जर अभ्यास केला आपण, मंत्र म्हणलो तर हे सगळं जागे. काय म्हणून अभ्यास येत नाही, शाळेत जात नाहीत, तर शाळा शिकत नाही. याचं कारण काय? हे 2 नंबरचे जो मेंदूत दाखवलं ना जी तशा लहरी असतात आणि त्या लहरी एकमेकांना चिकटल्या का ती मुलं शाळा शिकत नाहीत, ती माणसं नोकऱ्या करीत नाहीत, ती माणसं धंदापाणी करीत नाहीत आणि त्यांना जीवनामध्ये सुख शांती कधीच मिळत नाही. कौरव असं आरडून वरडून चालतं. या अशा दृष्टीने मेंदूची अतिशय गुंतागुंत आहे. मग आता आपला हा जो 2 नंबरचा व्होल्टेज आहे, जर चिकट खाल्लं आणि ह्या रेषा जर एकमेकांना चिकटल्या तर तुम्ही जोरात डोकं आपटणार, डोकं आपटून घेणार, नाहीतर टक्कर घेऊन मारणार, इतकं ते गमतात. मग याच्याकरता ज्वारी, बाजरी किंवा फळांचा ज्यूस प्या असं व्याजात सांगितलेलं आहे. हा सोमरस प्या. सोमरस प्या का? तर आपल्या मेंदूमध्ये जे चुका आहेत त्या चुका दुरुस्त होण्याकरता फळं खावं लागतात. जर ते तुम्ही खाल्लं नाही त्या चुका कायमच होणार. हा मनुष्य आपला मारणार, हा मनुष्य आपला मारणार, हा काय जगून देणार नाही, हे असं जे विचार येतात ते सारखे काय येतात? तर त्या वरच्या 2 ज्या पेशी आहेत, मधल्या ज्या पेशी आहेत, मधल्या जो पेशी आहेत, मधल्या जे पेशी आहेत 2 त्या दूर गेलेल्या, मधल्या 2 पेशी नष्ट झाल्यात, म्हणून तो सारखा आवाज येणार, आपण जगणार नाही, आपण मारणार, हा मनुष्य आपल्याला मारणार. पण जेव्हा त्या 2 पेशी जेव्हा अशा बारीक जवळजवळ येत जातील, अतिशय त्यांचं अंतर कमी होईल, तेव्हा त्या माणूस असा ठरवतो की हा मनुष्य आपला मारल्याशिवाय काय राहणार नाही. त्याच्याकरता स्वतःच मरतो. म्हणजे आपल्या मेंदूवरती इतका दाब येतो, इतका प्रेश येतो. याच्याकरता दत्तभक्ती करणे महत्त्वाचं आहे. दत्ताशिवाय कोण दुरुस्त करीत नाही. दत्तभक्ती करणे, कलकी दत्तभक्ती केल्यानंतर ही जी त्यांची विद्या आहे त्या मेंदूला सरळ करणे, त्यांच्या जी सरळ रेषेत ठेवणे, हा मागचा मुद्दा आहे. तो मुद्दा पाहायला पाहिजे. आता शाळेत शिकवतो, मुलं शाळा शिकतात, मग ते अभ्यास शिकतं का नाही, त्याला काही येईन का नाही बा, स्मरणशक्ती वाढेल का नाही, मग त्याला गोळ्या दिल्या जातात आणि ते थोडे थोडे ज्ञान मिळवतात, जास्त मिळत नाहीत. वेळ लागतं माणसाला. पेशी एकमेकांना रेषी एकमेकांना चिकटल्या तर तो वेडा होतो. खूप मारामारी कर, दंगली कर, अशा इष्टीने हे सुद्धा विकृती आहे. तर ती विकृती जी आहे ती आपल्या शरीरातून काढायची म्हणजे आपल्याला फळं खाऊन, दूध पिऊन दैवी संपत्ती वाचली पाहिजे. आणि ती वाचल्यानंतर आपल्या शरीराची मेंदूत 36 केंद्र आहेत, ती एकमेकांना चिकटत नाहीत. इथं 2 केंद्र जे आहेत, हाताची केंद्र आणि पायाची केंद्र आहेत, ही दोन्ही केंद्र समतोल मेंदूमध्ये आहेत. त्यावर हात आणि पाय आपले व्यवस्थित कार्य करणार. पण दोन्ही केंद्र जर अशी आज जवळजवळ यात चालली तर हातपाय गळून जाणार, हात गळणार, पाय गळणार. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये चूक होत चाललेली आहे. आपलं जीवन आता उद्ध्वस्त होत चालले, हातपाय दुखायला लागले आहेत. याला उपाय एकच, फळं खाणे, सगळ्या प्रकारची फळं खाणे, दूध पिऊन राहणे काही दिवस, म्हणजे आपोआपची तंद्री व्यवस्थित होते. अगदी सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग आहे म्हणजे थोडा जप करावा लागतात, रोज माळ फिरवायची. ओम नमो भगवते ओम राम दत्तात्रेय नमः, ओम स शीर्षा विद्महे कल्की दत्ता धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. हा महत्त्वाचा मंत्र आहे. कारण हजारो डोक्याची केंद्र आहेत. ओम स शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सविवृता दशांगुलम. हा जो परमात्मा आहे आपला, हा या मेंदूचं नियंत्रण करतो. दुसरा कुठलाही देव ह्या मेंदूचं नियंत्रण करीत नाही किंवा त्या भानगडीत पडत नाही. असं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की ज्या आपल्या शरीराच्या 2 म्हणजे स्तंभ आहेत, व्होल्टेज आहेत, ते 3 mm, 2 mm, 1.5 mm अंतरावर असतात. त्यावेळेला त्याच्यातले जे विचार येतात ते विचार त्या पेशीवर साठवले जातात. पण जेव्हा ते असे लांब जातात तेव्हा पेशीले विचार नष्ट होतात आणि मग आपल्या आता आपण मारणार, आता आपल्याला काय येणार नाही, आता आपण जीव देणार, आता आपण पळून जाणार. म्हणजे या दृष्टीने हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये ते विचार आहे, ते इकडं आला का तिकडं, तिकडून आला का इकडं, दुसरं काय बोलतच नाहीत.
त्यामुळं ह्या मेंदूमध्ये हा विकृतीचा दोष होतो. ठेवण्याकरता फळं खाणं, सोमरस पिणे हा माझा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये चिकट पदार्थ जर तुम्ही खाल्ले स्वतः तर ती एकमेकांना चिकटतात. त्याच्याकरता तिखट खाणे थोडं आवश्यक आहे. थोडं तिखट खाल्लं तर तुमचं जे जीवन आहे पेशीचं ते अंतर समतोल राहतं. लक्षात ठेवा. ढोबळी मिरची ही याच्यावरती रामबाण औषध करते. सारख्या अंतरावर आपल्या मेंदूची केंद्र ठेवण्याचं काम ते करते. बाकीचं कुठलं कोणी काही करीत नाही. कारण ढोबळी मिरचीची जी ताकद आहे ती पोकळ आहे पेशीसारखी, म्हणून त्या ठिकाणी तिचं अस्तित्व टिकतं. म्हणून त्या ठिकाणी नारळाचं पाणी, ढोबळी मिरची, ते लांबकी मिरची खाल्ली तर तुम्हाला या ठिकाणी त्रास होणार. तुम्ही जर ढोबळी मिरची खाल्ली तर तुम्हाला सुख शांती मिळणार. खाऊन बघा, प्रयत्न करा. हॅलो म्हणे आज का नाही ते तांबडी लांब मिरची खाल्ली होती, लई कस तरी झालं बा, शरीरामध्ये लई आग झाली. पण ढोबळी खाल्ल्यावर शरीरात आगच होत नाही, शांत. कारण आपल्या शरीर मेंदू जी आहे, जे रचना आहे ती रचना हे वाकडं तिकडे खाऊन बिघडवते. म्हणजे तुम्ही समजा मांसाहार केला, दारू प्याला, गांजा वळला तर ह्या ज्या रेषा आहेत ह्या अशा रेषा एकमेकांना चिकटतात. त्याला तेवढा पुरतं बरं वाटतं पण तो आजार आहे. प्यायलाच पाहिजे, दारू प्यायलीच पाहिजे, त्याशिवाय आपण जगतच नाही. का तर ह्या ज्या पेशी, हे जे स्तंभ आहेत हे स्तंभ लांब गेले आणि त्याच्यामध्ये त्याला जे आकर्षण आहे पिण्याचं, ही दोन केंद्र जे आहेत जेवणाची खाण्याची त्याच्यामध्ये बिघाड होत चाललेला आहे. म्हणून तो मनुष्य व्यसनी बनतो. हा याचा महत्त्व म्हणतो. यातून सुटण्याकरता गुरुदेव महात्म्याचं पारायण, गायत्री मंत्राचं महत्त्व हे असं चाललं पाहिजे. होम हवन केलं पाहिजे. होम हवन केल्यानंतर याच्यामध्ये झटपट सुधारणा होते, असा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा मेंदूचा जो विकृती आहे ते जवळजवळ शेकडा बऱ्याच लोकांना असते. त्याचा आकडा आपल्याला अजून आला नाही, पण बऱ्याच लोकांना ही विकृती आहे. आतापर्यंत मी जवळजवळ 1000 लोक तपासली, त्याच्यामध्ये मला फक्त 25 ते 30 लोक ह्या 2 नंबर सारखे आढळले. 20-22 हजारामध्ये 10-15. आणि पलीकडे 1 नंबर आहे त्याच्यामध्ये तसे आढळले. आणि त्याच्यामध्ये जे दूषित आहेत, जे दोनचे जे कार्डिग्राम आहेत म्हणजे EEGचे ते दूर गेलेले ज्यांचे आहेत असे हजारातून 2 किंवा 4 माणसं असतात. आणि हे म्हणतो काय काय करतो, मेंढरवाळ तुला दुसरं काय, ही मेंढरी ती मेंढी, ही मेंढी ती मेंढी. अरे बाबा काय करतो, ही मेंढी ती मेंढी बोलतच ना आपल्यावर. हे एक ती एक, ही एक ती एक. कारण का तर त्याचा जो मेंदूचा स्पॉट आहे तो थोडा दूर गेलेला आहे. ते दोन्ही जे आहेत ते तादळून परत इकडे परत इकडे परत इकडे. म्हणजे एखादा मनुष्य देवधर्म करतो किंवा काय करतो त्याची विचारसरणी बिघडती. आला का घरी मेला, आला का घरी मेला, बाई सारखे शायचे का बाबा होते, बाया काय कामाचे नाही. याचं कारण का, भांडणं का होतात तर तुमच्या मेंदूमधले ज्या स्तंभ आहेत त्याच्यामध्ये अंतर कमी जास्त होत चाललेलं आहे. ध्यानस्थ बसणे, देवाचं मंत्र स्मरण करणे, मग त्याच्यामध्ये गायत्री मंत्रावर जोर देणे, म्हणजे त्या जे घटक जे आहेत ते उभे स्तंभ EEGचे ते सरळ होतात आणि मग आपल्याला सुखशांती मिळते. माझ्याकडे काही वेळी माणसं आली, म्हणजे माणसं ही महाराज म्हणली येडी आहेत, म्हणजे ECG काढा. ECG काढल्यानंतर त्यांचा हे ECG असा मध्ये मधलं जे बारीक आहे ते बारीक इकडे एक आणि इकडे एक टोक. मग तो म्हणे नुसतं एवढंच बोलतो, तो जास्त काय बोलत नाही. म्हणले मधलं जेव्हा वाढन तेव्हा बोललं. मग चला चांगलं देवाचे नाव घ्या, भस्म घ्या आणि तुम्ही या भक्ती मार्गात लागा. पण त्या दृष्टीने मग मेंदूचा परिपूर्ण विकास होऊन तो ज्ञानी बनला, वेडावंश ज्ञानी होत. असं कारण ते म्हणजे आपण आपल्याला आपल्या हाताने आपली प्रगती, आपल्या हाताने आपण दुश्मन, आपल्या हाताने आपल्या कर्माने आपण जगणार, आपल्या कर्माने आपण मरणार. आज म्हणला होता आज काय 2 रुपये दे, 50 रुपये देईन, त्यांना दिले राव, देईन म्हणला नाही दिले राव, देईन म्हणला नाही दिले राव. याचं कारण आहे त्या मेंदूमध्ये जे काही म्हणजे
घटक स्तंभ आहेत त्यांचे आकार मागं पुढं झालेत आणि त्याच्यामधून त्याचे ते सारखे ध्वनी ते तर त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. मनस्थिती स्थिती बिघडून जाते आणि मग तो अनेक गुन्ह्यांना पात्र ठरतो, गुन्हे करतो. आता हे गुन्हेगार जे लोक आहेत त्यांच्या मेंदूची डॉक्टरांनी तपासणी करायला पाहिजे कोर्टाने, त्यांच्या मेंदूमध्ये काय दोष आहे बा. मग त्यांना सुधारगृहात डॉक्टरमार्फत उपचार करायला पाहिजेत. आणि जसे ते व्होल्टेजवर जी असते ते झाल्यानंतर ती गुन्हेगार माणसं साधू संत बनू शकतात. उदाहरणार्थ वाल्या कोळी माणसं मारायचा, मग 7 रांधून भरली म्हणतात. मग तो साधू कसा बांधला, मग तापाला बसला, वाळल्या झाडाला पाला फुटला. मग त्याच्या शरीरात जे काय म्हणजे हे जे असं मेंदूत विस्कळीतपणा होता त्याच्यामध्ये पुन्हा जसे ते तसे परमेश्वराची जी अनुवंशिकता आहे, अखंड अनुवंशिकाची परमेश्वराची परंपरा आहे त्यासारखे त्याचे म्हणजे मेंदूतले हे रहस्यमय कण म्हणजे व्होल्टेज सरळ झाले. आणि मग त्यांनी रामायण लिहिलं असं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आपल्या मेंदूमध्ये तानापी तांबडा नारंगी पिवळा, ताना नारंगी पिवळा हिरवा, तानापी ही निपाजा निळा जांभळा पांढरा असे 7 रंग असतात. हे 7 रंग आपल्या मेंदूमध्ये इंद्रधनुसारखे समतोल पाळलेले पाहिजेत. तेव्हा आणि ते जेव्हा असतील तेव्हा हे व्होल्टेज व्यवस्था असतात. मग आपल्याला ईश्वर प्राप्ती ज्ञान साक्षात्कार होतो. आपला मेंदू पहिला सुधारला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय खाल्लं पाहिजे, आपला मेंदूचा आकार, मेंदू कसा आहे तुम्हाला पाहिला का, तुम्ही कसा आहे नाही पाहिला. कौट पाहिले, कौट फोडून पाहिले का. त्या कौट जे असतं त्या कौट फोडून तर त्याच्यावर जे रेषा असतात तसा आपला मेंदू आहे त्याच्यावर तशा रेषा आहेत. म्हणजे सतत कौट खाल्लं तर मेंदूची सुधारणा होते. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. मेंदूच्या रेषा केंद्र हे कवठामुळे येतात. म्हणून शिवरात्या लोक कवठीचे असतात, शंकर भगवंताचा प्रसाद म्हणून. पण शास्त्रीय पद्धत अशी आहे, कवठामध्ये मेंदूच्या रेषा नंतर मेंदूमधले व्होल्टेज हे सगळे सुधारण्याचे गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे नारळात पण आहेत, कारण नारळात कोंब फुटतो म्हणून ते पण व्होल्टेज सुधारतात. आपल्या शरीरामध्ये लोह, जस्त आणि तांबे 3 घटक पक्के पाहिजेत म्हणजे मेंदूमधले विकार निर्माण होऊ शकत नाहीत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम. आता ऐका, हे बघा आपल्या शरीरामध्ये हे जे आता व्होल्टेज आहेत हे व्यवस्थित ठेवायचे का बिघडवायचे याचा मंत्र सांगतो. ओम दत्त दत्त आपण नका ऐका. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. असं म्हटल्यानंतर आपल्या मेंदूचे व्होल्टेज आहेत ते सगळे व्होल्टेज समतोल राहतात. कळलं. आता बिघडतं कसे बघा. दत्त राम राम, दत्त राम राम, शिव शिव श्याम श्याम, शिव शिव श्याम श्याम, दत्त राम राम, दत्त राम राम, शिव शिव श्याम श्याम. म्हणजे हे जे आपले व्होल्टेज आहेत ते अशी एकमेकांजवळ एकमेकांना गुंतागुंत तयार करतात आणि त्यामुळं आपला मंत्र फेल होतो. आपला ईश्वराचा गुण येतच नाही, उलट आपला त्रास होतो.
काय काय माणसं असतात असेच म्हणतात दत्तराम शिव शिव श्याम श्याम. आता हरिपाठ आपण म्हणतो, देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियल हरी. असं आपण जेव्हा म्हणू चाल लावून, तेव्हा आपल्या मेंदूचे जे हे घटक आहेत व्होल्टेज ते समतोल आकारात म्हणजे पसरतात, उभे राहतात. पण सुंदर म्हणजे देवाच्या दरोबा क्षणभरी त्याने मुक्तीचारी झालेले हरी, देवाच्या दरोबा क्षणभरी त्याने झालेले हरी, देवाच्या दरोबा क्षण असं मंत्र म्हणू लागला तर तुमचे हे जे मेंदूमध्ये जे व्होल्टेज आहेत ते असे असे जवळ जवळ येत चालतात. आणि मग त्यांच्यामध्ये एकमेकांना घर्षण होतं, दोष मग तयार होतो आणि आपण चिडतो. आणि एवढा देवधर्म केला आणि मला लय त्रास होते, एवढा देवधर्म केला मला लय त्रास होते. तर हे पारायण व्यवस्थित वाचणे, नंतर देवधर्माचे मंत्र व्यवस्थित जपणे हा माझा मुद्दा आहे. तुमच्या मेंदूची जोपासना प्रत्येकाला आपली व्यवस्थित करायला पाहिजे. तसं जर केलं नाही ते जग लवकर बुडणार आहे. ओम दत्त म्हणा, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. हरि ओम. हृदयाचे गुंतागुंत आणि हृदयाची मेंदूची गुंतागुंत जगामध्ये अजून कोणालाही पूर्ण विज्ञानाला किंवा कोणालाही पूर्ण ती सापडलेली नाही, सापडणार नाही. गुरुसगळ्याचा एकच रामबाण औषध, ऋषी देवता छंद आणि स्वर असे मंत्र म्हणले पाहिजेत. आता समजा गणपती आठवर्षीचा आपण म्हणतो, गणक ऋषी गणपती देवता नित्य एवढं नित्य काय छंद पुढं लिहिलंच नाही. तेव्हा ह्याच्यामध्ये फक्त अडीच म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे अडीच, 1 2 आणि 3 म्हणजे 3 व्होल्टेज फक्त आपले 4 पाहिजेत. तर 3 व्होल्टेज फक्त आपले कार्य करायला लागला, 1 व्होल्टेज तयार होत नाही. म्हणजे आपल्याला आपण एवढी भक्ती करूनही आपल्याला फळप्राप्ती होत नाही, कारण आपले ती देवाची जी शक्ती आपल्याला टिकून राहत नाही. म्हणून पुढं षडजा स्वर म्हटलं पाहिजे. म्हणजे ऋषी देवता छंद आणि स्वर असे टप्प्याटप्प्याने 4 व्होल्टेजवर येतात आणि ते समतोल राहतात. तेव्हा आपल्याला परिपूर्ण ज्ञान होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण असं ऋषी देवतांची नावं घेतली नाहीत व्यवस्थित, गाठी छ म्हणलो, सविता विश्राम ऋषी, सविता देवता, गायत्री छंद म्हटलो आणि पुढं स्वर म्हटलो नाही, तर हा गायत्री मंत्र जरी म्हटला तर तो आपला मारक ठरतो, म्हणजे मेंदू दोष तयार करतो. आणि जेव्हा आपण छंद आणि स्वर म्हणू तेव्हा याच्यामधले जे मेंदूमध्ये जी रचना आहे केंद्रांची, नंतर आपल्या शरीराची जी आहे ते सर्व समतोल राहतात. असा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांना जास्त माहिती पाहिजे त्यांनी मेंदूचा ECG काढून घेऊन या आणि दाखवा, तुम्हाला जास्त ज्ञान सांगता येईल. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू विश्वराजा श्रवण महाराज की जय, स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय, ब्रह्मर्षि यात्री की जय, महासती अनुसा माता की जय, सूर्यदेव देवता की जय, सात्संग की जय, ऋषिमुनी की जय, धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीत येऊन राहा. हरिओम दत्त ओम.